बोलले पाहिजे, सरकारने सत्य बोललं पाहिजे. सरसकट पाहिजे नाही पाहिजे याच्यावर तुमची भूमिका काय? प्रवीण गायकवाड म्हणून भूमिका काय? नाही, मुळात काय होतं की 1 जून 2004 खत्री कमिशनचा जो निर्णय आला त्याच्या 83व्या जातमध्ये कुणबीमध्ये मराठा कुणबी मराठा समावेश करण्यात आला. तर मराठा ही जात ओबीसी तशी पण गेलेली आहे. तुम्ही जर नीट बघितलं, तांत्रिक दृष्ट्या बघितलं तर मराठा कुणबी मराठा असं ज्यावेळेस म्हटलं वाईस वर्षा उलट सुलट, तर मराठा आणि कुणबी ही ज्यावेळेस जात त्याच्यात गेलेली. पण आता सरसकटसाठी आम्ही तो लढा दिलेला आहे. 2004 निर्णय आला त्यावेळेस पासून आम्ही बरे झाले देवा कुणबी केलो नावाचा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो. महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं. मराठा समाज मागासवर्गीय म्हणून एक व्याख्यानाचा विषय घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो. ती जागृती झाली, परंतु सामाजिक अस्वस्थता, सामाजिक परिस्थिती लक्षात घेता मराठा समाजाने मागासले पण सिद्ध जरी केलं तरी ओबीसी मध्ये एवढा मोठा समावेश घालण्यासाठी कुठलंही सरकार तयार होऊ शकत नाही. म्हणजे एकदा मी न्यायमूर्ती पी.व्ही. सावंत सरांना भेटलो होतो, जे त्या काळामध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाचे जज होते. म्हणजे न्यायमूर्ती पी.व्ही. सावंत यांना मी विचारलं होतं की सरसकट मराठा समाजाचा समावेश करणं शक्य आहे का? तर न्यायमूर्ती पी.व्ही. सावंतांनी सांगितलं की ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागायला लागले. जर सगळ्याच समाजांना आरक्षण दिलं तर ते म्हणतात की आरक्षणाचं औचित्य संपून जातं. खुल्या वर्गातले हळूहळू सगळेच लोक जर आरक्षण वर्गामध्ये आले तर ते नल अँड नील झाल्यासारखे, म्हणजे सर्वांनाच आरक्षण म्हणजे कुणालाच आरक्षण नाही असं ते मला म्हटलं होतं. कसं आहे की मी कुणाच्या भूमिकेवर बोलत नाहीये. मी एक अभ्यास केलेला आहे. माझा 25-30 वर्षाचा अभ्यास आहे. मी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझ्या पुस्तकांच्या अभ्यासाच्या आधारावर मी सरकारबरोबर भूमिका घेतलेली आहे. माझी एक स्वतंत्र भूमिका आहे आणि ती मांडण्याचा मला स्वतंत्र अधिकार आहे. नाही, मी कुणाच्या भूमिकेवर काही मांडत नाहीये. मी सरकारच्या भूमिकेवर भूमिका मांडतोय. नाही, मी कुणाच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं काही कारणच नाही ना. माझी भूमिका सरकारच्या बाबतीत आहे. मी अत्यंत स्पष्ट केलं की शिक्षण महागल्यामुळे एक समस्या आहे आणि बेरोजगारी ही एक समस्या आहे. तर या समस्येवर आरक्षणच फक्त उत्तर आहे असं मला वाटत नाही. अन्य मार्ग शोधतो. मी माझी भूमिका मांडलेली आहे ना. मी न्यायमूर्ती पी.व्ही. सावंतांची भूमिका आपल्या सगळ्यांना सांगितली की सर्वांनाच आरक्षण म्हणजे आरक्षण संपलेच जमाय. पण आता हे जर जी आहे त्यानंतर आरक्षण टिकेल का नाही? नाही, असं आहे की आरक्षण हा जो विषय आहे ना खूप व्यापक आहे. मुळात आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्याला एक सामाजिक सुधारणेची गरज आहे. मुळात तुम्ही लक्षात घेत नाही की आरक्षण का मागितलं जाते मराठा समाजाकडून पण आणि ओबीसी समाजाकडून पण. तर त्यांना वाटतं की माफक दरातलं शिक्षण मिळावं आणि नोकरी मिळावी सरकारमध्ये. आता सरकार नोकर भरती करत नाही आणि खासगीकरणामुळे नोकऱ्या कमी झाल्या. म्हणजे सरकारच्या नोकरीचा लाभ होणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि महागलेलं शिक्षण. मुळात समस्या वेगळी आहे आणि त्याच्या मागणीचा जो मार्ग आहे तर सगळ्यांना असं वाटतं की शाश्वत आहे आरक्षण आणि त्या मार्गातनं न्याय मिळेल. परंतु तो एकच मार्ग आहे असं नाही. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की मेरिट जर बघितलं तर 1-2 टक्क्यावर गेलेले. काय म्हणतो सरकारच्या दुर्लक्षणामुळे ही परिस्थिती उद्भवली का? कारण की मराठवाड्यात जास्त दोष आहे. तर शेती म्हणा, पाणी म्हणा, हमीभाव म्हणा, तर एकीकडं दुष्काळ म्हणा, एकीकडं त्यांची खर्च वाढतोय पण मुलांच्या शिक्षणाचा खर्च इकडे पण वाढतोय पण उत्पन्न काही मिळत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मी मागे सांगितलं होतं की पूर्वी असं अनबॅलन्सिंग झालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण मागासलेलं राहिलं. म्हणून आपल्याकडे वैज्ञानिक विकास महामंडळ आणली. वैज्ञानिक विकास महामंडळामध्ये अनेक योजना आणल्या. अनेक योजनेच्या माध्यमातून जी काही त्यांची परिस्थिती होती त्यांना अनुदान देऊन तो विकास केला गेला. त्यावेळेस कसं होतं की मराठवाड्याची अस्मिता होती, कोकणाची अस्मिता होती,
खानदेशाची, तर ती प्रादेशिक अस्मिता होती त्या भागाच्या लोकांची. पण आता जातीय अस्मिता झाल्यामुळे काय झालंय, जाती म्हणजे त्यातून जे काही लाभ मिळवायचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्या जाती अस्वस्थ व्हायला लागलेल्या आहेत आणि ते परवडणारं नाही लक्षात घ्या. आणि म्हणून एकूण परिस्थितीचा विचार केला तर फक्त आरक्षणाने सगळ्या समस्या सुटू शकतात असं मी मानत नाही, आमची संघटना मानत नाही. सध्या आमचा फोकस हा महाराष्ट्र धर्मासाठी आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी आमची भूमिका आहे की SC ST OBC खुल्या वर्गातल्या सगळ्या जाती यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. जातीय धार्मिक द्वेष पसरू नये. सध्या जे नेतृत्व करतात त्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. या भाषेमुळं, नेत्यांच्या भाषेमुळं समाजाचा द्वेष पसरत चाललेला आहे. तर त्यामुळं महाराष्ट्र धर्मासाठी हा महाराष्ट्रात कार्यक्रम घेऊन जात असताना महाराष्ट्राची अस्वस्थ परिस्थिती, टोकदार झालेल्या भूमिका या संपूर्ण लोकशाही पद्धतीने सगळ्यांना हक्क आहे सरकारकडे मागणी करायची. सरकारने चुकीचं धोरण घेतलं तर आपल्याला इथं जे हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यात त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पण समाजामध्ये अस्वस्थता पसरू नये, जातीय वर्गीय धार्मिक द्वेष पसरू नये याच्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आहे महाराष्ट्रात घेऊन जातोय. सर्वांना त्याच्यामध्ये आम्ही निमंत्रित करतोय, चांगल्या नेत्यांना, चांगल्या वक्त्यांना, आणि त्यातून एक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे, जो आमच्या संतांचा आहे, जो महापुरुषांचा आहे, जो समाज सुधारकांचा आहे, जो स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांचा आहे. आणि अगदी 1 मे 1960 निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये जे सगळे सक्रिय होते त्यांच्यासाठी. परीक्षांमध्ये